आता बातमी कोकणातल्या राजकीय शिमग्याची आहे। कोकणामध्ये सध्या शिंदेंची शिवसेना विरुद्ध भाजप हा वाद टोकाला गेलाय। शिवसेनेचे आमदार निलेश राणेंनी भाजपच्या विजय केनवडेकरांच्या घरामध्ये धाड टाकली आणि पैशांची बॅग समोर आणली। निवडणुकीत वाटण्यासाठी पैसे आणल्याचा आरोप करत त्यांनी रवींद्र चव्हाण यांच्यावर निशाणाही साधला। मात्र आता या प्रकरणी निलेश राणेंविरोधात बेकायदेशीरपणे घरात घुसल्याप्रकरणी मालवणी पोलिसात गुन्हा दाखल झालेला आहे। गुन्हा दाखल केला तर आता मला अटक करा असं आव्हान निलेश राणेंनी पोलिसांना दिलंय। तर दुसरीकडे मंत्री नितेश राणे भाऊ निलेश राणेंसाठी धावून आल्याचं पाहायला मिळतंय। राजकीय लढाईत आमदार निलेश राणेंना एकटं पाडलं जात असल्याचं नितेश राणेंचं म्हणणं आहे। तर त्यांना बळीचा बकरा करण्यात येत आहे असाही आरोप नितेश राणेंनी केलाय। ज्यांच्या घरात पैसे सापडले त्यांना साधी नोटीस नाही, त्यांना साधं पोलीस स्टेशन मध्ये बोलवलंही नाही आणि आम्ही तो गुन्हा पकडून दिला। हा आमचा गुन्हा झाला। दबावाखाली हे सगळं चाललंय हे आता स्पष्ट दिसतंय। चोरी करा, डाका टाका असे अजून 10 केसेस माझ्यावर झाले तरी पुढचे जे काय 3-4 दिवस आहेत मी काय यांना सोडणार नाही। मला विनंती करायची आहे पोलीस डिपार्टमेंटला, नोटीस आपण दिलेली आहे, FIR आपण केलेला आहे, आता मला अटकही केलं पाहिजे। आपण आदरणीय निलेशजींचा पण बळीचा बकरा केला जातोय, त्यांना एकटं पाडलं जात आहे। का दुसरा शिवसेनेचा नेता बोलत नाहीये? का बोलत नाहीये? उदयजी येऊन का रवी चव्हाण साहेबांवर टीका करत नाहीये? त्यांनाच का पुढे बोला? अजून निलेशजींच्या समर्थनात एक पण शिवसेनेचा नेता का उतरत नाहीये? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।